बॉलिवूडमधील काही सुपरहिट गाणी स्टुडिओमध्ये बसून नव्हे तर रस्त्यावरच्या अनपेक्षित क्षणात जन्माला आली आहेत। आणि असंच एक भन्नाट उदाहरण म्हणजे सलमान खानचं आजही ओठावर रेंगाळणारं गाणं तू चल मैं आई। ही गोष्ट आहे दिल्लीच्या रस्त्याची आणि एका धावत्या ट्रकची। एका प्रवासात संगीतकार राम लक्ष्मण, सूरज बडजात्या आणि त्यांची संपूर्ण टीम गाडीने दिल्लीकडे निघाली होती। सगळं ठरलेलं होतं। चित्रपटासाठी तब्बल 10 गाणी आधीच फायनल झाली होती, त्यामुळे सगळ्यांनाच वाटत होतं आता काही नवीन गाण्याची गरज नाहीये। पण राम लक्ष्मण यांचं मन काही शांत नव्हतं। त्यांना सतत वाटत होतं की काहीतरी अजूनही अपूर्णच आहे। त्यांनी हट्टच धरला की अजून एकदा आपण सगळे बसूया आणि अजून एक गाणं तयार करूया। सुरुवातीला सूरज बडजात्यांनी नकार दिला। सगळं सेट झालेलं असताना पुन्हा नवीन गाण्याचा विचार कशाला? पण राम लक्ष्मण आपल्या मतावर ठाम राहिले आणि अखेर नशिबानं त्यांचा हट्ट मान्य केला। आणि मग तो क्षण आला। दिल्लीच्या रस्त्यावरून जाताना त्यांच्या गाडीसमोर एक ट्रक होता। त्या ट्रकच्या मागे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं तू चल मैं आई। बस त्या एका ओळीनं सगळं चित्र बदललं। त्या साध्या वाक्यात एक गाण्याची बीज दडलेली होती आणि तिथूनच जन्म झाला एका सुपरहिट गाण्याचा। मजेशीर गोष्ट म्हणजे गीतकार देव कोहली यांनी पहिल्या ओळीत रात हा शब्द वापरला होता, पण सूरज बडजात्यांच्या वडिलांना तो शब्द खूप आधुनिक आणि त्या चित्रपटाच्या निरागस भावनेशी न जुळणारा वाटला। त्यामुळे त्यांच्या सूचनेनंतर रात बदलून शाम हा शब्द वापरण्यात आला आणि यानंतर गाण्याचा संपूर्ण मूडच बदलून गेला। रस्त्यावर दिसलेली एक ओळ, प्रवासात मिळालेला तो एक क्षण आणि त्यातून जन्माला आलेलं असं हे गाणं जे आजही लोक आवडीनं गुणगुणतात। तर तुम्हाला हे गाणं किती आवडतं हे आम्हाला कमेंट करून सांगा। त्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।